स्ट्राईक एंडवर पाहतोय. तर दुसऱ्या साईडला आपण प्रणय पाटील मॅन फ्रॉम खारबावचा वंडर बॉय आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हे दोन्ही खेळाडू स्टार खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. अनेक अर्धशतकं या दोन्ही खेळाडूंच्या खात्यावर आहेत आणि जवळपास 30 ते 35 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील प्रतीकनं अनेकदा केला आहे. तोच खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. एक मोठं नाव आहे प्रतीकच्या विषयी म्हणायचं गेलं तर मालजीपाड्याचं मैदान मी कधीही विसरू शकणार नाहीये. त्यानंतर पांजूचं मैदान, ज्या मैदानावर अफलातून खेळी साकारली होती या खेळाडूनं. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की एका साईडला आपण सत्यनारायण कोपरी टीमला पाहतोय, त्याचप्रमाणे हा जो नेव्हिया स्पोर्ट्सचा जो संघ आहे नालासोपारा, या संघाने देखील आपल्या टीमची बांधणी चांगल्या प्रकारे केली आहे. पहिला चेंडू फेस करताना प्रतीक पाटील स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा होता, या ठिकाणी सिंगल काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर राजेश. एका साईडला आपण सत्यनारायण कोपरी या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर अनुभवी खेळाडू, बहुतांश जे खेळाडू आहेत ते अनुभवी खेळाडू या टीममध्ये देखील आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील खेळलं जातं. अनेक टायटल या टीमने देखील जिंकले आहेत आणि एक छाप टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक छाप, एक ओळख, आपली आगली वेगळी ओळख सत्यनारायण कोपरी या टीमची देखील आहे. ऑन साईडला यावेळेस पूर्ण फोर्सनं चेंडूला पाठवून दिला मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. प्रणय पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार या इनिंग मधला 6. ठिकाणी प्रणय जोडी आणि ऑन साइडला फटका आपण पाहतोय, तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. समीर कासारे चेंडूवर येत आहेत, स्ट्राईक एंडला थ्रो देत आहेत. एक धाव इथे देखील मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 7, म्हणजेच 8 धावा, माफ करा. एका साईडला खारबावचा वंडर बॉय पाहतो आपण, खास करून प्रणय पाटील, तो देखील ओपन करण्यासाठी ओपनिंग साठी देतोय. आणि एका साईडला आपण प्रतीक पाटील जो टेंबिवलीचा खेळाडू आहे तो देखील ओपनिंग करण्यासाठीच अनेक मॅचेस मध्ये येतोय. हे दोन्ही बॅटर दोन्ही टीमचे ओपनर बॅटर्स आहेत. इथे 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 दांडीगोल महत्वपूर्ण विकेट. मिस्टर प्रतीक पाटील परतीच्या मार्गी आउट. मी तर म्हणेल भरत आहे का 180च्या मागे बाल बचगे असं नक्कीच भरतसाठी म्हणूचे रिप्लाय मी पाहिला. बेल्ट्स जी उडाली होती आणि नक्कीच त्या बेल्ट्सनं कदाचित इजा देऊन गेली असती ती. भरत यांना मात्र नशीब आहे चांगलं असं म्हणू शकेल. चला मोनिश येतोय न्यू बॅटर. हे देखील खेळाडू जवळपास टेंबिवलीचे हे देखील खेळाडू आहेत. या ठिकाणी आपण वन डाऊन साठी या खेळाडूला पाहतोय. 8 धावा फलकावर आहेत. प्रतीक पाटील या ठिकाणी परतीच्या मार्गे येत आहेत. विकेट पडली गेली, प्रतीक यांची विकेट पहिली पडली गेली. दोन्ही संघ तगडे संघ आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही मॅच ज्याप्रमाणे आपण मागची मॅच पाहिली त्याचप्रमाणे ही मॅच देखील त्याच लेवलची पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राजेश. आणखीन एक चांगला फटका आहे, आडव्या बॅटने खेळला होता स्क्वेअर लेग डीपला. प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी आणखीन एक विकेट. मोनिश आला आणि मोनिश मात्र त्याच पावली डगआउट रिझन मध्ये गेला. बॅक टू बॅक दुसरी विकेट.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कारबाव मिस्टर सूरज पाटील. म्हटलं गेलं की या खेळाडूला टेनिस क्रिकेटमध्ये एक आणखीन ओळख आहे मित्रांनो. कारबावचा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर बाहुबली मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. एका साईडला आपण जल्लोष पाहतोय, सत्यनारायण कोपरीचे भरपूर चाहते आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी हा जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये बसले आहेत आणि नक्कीच आपल्या टीमला ते प्रमोट करतायत, आपल्या टीमसाठी चेअरअप करतायत. म्हणजे तो आवाज आपल्या अक्षरशः कॉमेंटरी बॉक्सपर्यंत पोहोचला जातोय. तर चांगला नक्कीच प्रतिसाद एका ठिकाणी आपण पाहतोय तर सत्यनारायण कोपरी या टीमला दिला जातोय. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय, खारबावचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र ऑन हॅट्रिक वर. मी म्हटलं ना की एका साईडला अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी घेऊन आज हा गोलंदाजी करतोय. मिस्टर स्टोक आहे, कॅच होईल का? थोडंसं लांब होता, स्ट्रगल करतोय फिल्डर. एक धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव या ठिकाणी काढली गेली. कौतुक असेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. चांगली गोलंदाजी राजेश. त्यानंतर भरतचं मी नाव घेईल. हरेश षटक संपलंय. हरेश बद्दल नक्कीच हरेशचं देखील नाव घेईल, कारण हे फक्त यंगचं क्रिकेटच नाहीये तर 40+ क्रिकेट जे आहे ते देखील खेळलं जातं. हरेश यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक 40+ व्यावसायिक संघ आहे धनवीन एकविरा स्पोर्ट्स. हा जो व्यावसायिक संघ आहे 40+ या संघाच्या माध्यमातून देखील राजेशला मी अनेकदा खेळी करताना पाहिलंय, त्या टीमच्या माध्यमातून खेळताना पाहिलंय. तर फक्त आपल्या टीमसाठीच नाही, आपल्या गावासाठी नाहीये, तर ज्यावेळेस वेळ मिळतो हरेश यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर तो वेळ तो अनेक टीमना देखील देतोय. अनेक टीमच्या माध्यमातून त्याची खेळी मी पाहिली आहे. त्यानंतर कोपरी 40+चा संघ देखील आपण पाहिलाय. लक्षात ठेवा, अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा संघ खेळताना आपण अनेकदा पाहिलाय. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय. कौस्तुभ मॅन फ्रॉम कोपरी लेफ्ट आर्म बॉलर आहे. ऑन साइडला आडव्या बॅटने चेंडूला टोन खेळलं गेलं डीप बाउंड्री लाईनवर आपण पाहिलं तर ओघे त्या ठिकाणी आहेत. निखिल ओघे आहेत त्या ठिकाणी. एकच धाव इथे देखील मिळेल. कौस्तुभ यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर लेदरचा खेळाडू आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मात्र लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात त्या मुलाकडून खेळलं जातं कौस्तुभ यांच्याकडून. आणि त्याच खेळाडूला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 9. 10 झालेत आणि ते मात्र एक चांगला फटका. काय एफर्ट, अफलातून एफर्ट लावलं गेलं. कारण ही विकेट किती महत्वपूर्ण आहे. प्रणय पाटीलचा तो कॅच होता आणि तो कॅच मला घ्यायचा आहे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं त्या फिल्डरना. अफलातून एफर्ट लावलं गेलं. जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. कौतुक असेल. धावा झाल्यात त्या 12. चला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या जरा. कोपरी हरेश एक्स्ट्रा खेळाडू पाठवून दे मित्र असेल तर, कारण फिल्डरची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. काय क्षेत्ररक्षण केलं रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आतिश आहे मला वाटतं त्या ठिकाणी फिल्डर. जबरदस्त, अक्षरशः स्वतःला हवेमध्ये झोकून दिलं होतं हा कॅच कॅरी करण्यासाठी. चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला प्लीज या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाच्या दिशेनं स्क्वेअर लेग पंच येत आहेत. हा वाईट आहे की नाही तो चेक करायचा आहे. किती उंची आहे या चेंडूची ही पाहिली जाईल. ती म्हणजेच थर्ड अंपायरच्या माध्यमातून ते चेक केलं जाईल. व्हाईटचा इशारा देतोय या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा अवांतर चेंडू आहे. व्हाईटचा इशारा तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. थँक्यू. चेक केलं गेलं या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचानं ते लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक केलं गेलं आणि 1 बॉन्स हे वॉन्ट देखील त्या ठिकाणी केले गेलं गोलंदाजाला. हाईट भरपूर होती, अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू मात्र
निघून गेला होता. हे सगळं मात्र आमच्या तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि त्यानंतर मात्र त्यांचा निर्णय त्यांनी दिला. यावेळेस ही मोठी विकेट असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या खोलवर टप्प्याच्या चेंडूला मात्र एक मोठी विकेट. मिस्टर प्रणय पाटील परतीच्या मार्गी आउट. पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. चाहते यांचा आवाज आपण मगासपासून ऐकत होतो. DBN लाईव्हच्या माध्यमातून हे सगळे क्षणचित्र टिपले जात आहेत. हे कोपरी टीमचे सत्यनारायण कोपरी टीमचे पाठीराखे आहेत. पाहू शकाल तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर. काय आवाज आहे, काय प्रतिसाद, कशा प्रकारे हा फटका आपण पाहिला. यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता क्रॉस पद्धतीनं, मात्र बॅट चेंज. आणखीन एक मोठी विकेट. प्रणय पाटील मात्र परतीच्या मार्गी. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये तो मिस्टर पराग. मात्र खरोखरच काय गोलंदाजी होत आहे. मी म्हटलं ना कौस्तुभ या गोलंदाजाच्या विषयी मी मगाशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात या मुलाकडून खेळलं जात आहे आणि नक्कीच तो अनुभव आहे लेदर क्रिकेटचा. टेनिस क्रिकेटची मॅच जरी असते तरी मात्र तो लेदर क्रिकेटचा अनुभव झहीरभाई कुठेतरी मात्र हा गोलंदाज शेअर करताना मैदानाच्या आतमध्ये. पराग येतोय न्यू बॅटर. जवळपास 1.3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आहे. धावा फलकावर 13. 3 विकेट आतापर्यंत पडल्या आहेत निविया स्पोर्ट्स या टीमच्या. ऑन साइडला फटका हवेत खेळला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी झेलच्या खाली येतोय. चुकी मात्र मुळीच होणार नाहीये. समीर कासारे अप्रतिम कॅच कॅरी करतायत. आणखीन एक धक्का नेव्हिया स्पोर्ट्स या टीमला. मिस्टर पराग परतीच्या मार्गी आउट. क्या बेहतरीन बल्लेबाजी हुई, मगर उसके बाद उतनी लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ सत्यनारायण खोपरी द्वारा समीर कासारे वारिश लॉन्ग ऑन पर आए मिड विकेट से और एक लाजवाब कैच देखने को मिलता हुआ अकबर खामन का और एक बेहतरीन हीरा बल्लेबाज मैदान पर ट्रैवल होता हुआ। मगर आप थोड़ी सी बैकफुट पर है टीम नवे स्पोर्ट टीम, देखना होगा क्या इस मैदान पर अपना बैकअप कर पाएगी। बैकअप करना होगा। आने वाली 8 गेंदों का खेल आना बाकी। हैट्रिक बॉल है। अशोक क्या गेंदबाजी का छलवा भी कर रहा है। ये लाजवाब मुकाबला है। तमाम ज्यादा इसके पहले वाला मुकाबला आपने देखा, कभी इधर तो कभी उधर वाला, ये लाजवाब है। और बरसा जी क्यों नहीं, ये नारंगी का मैदान है। जब जब गांव के तमाम खिलाड़ी इस मैदान पर आएंगे तो तमाम उनके साथ पार्टी रखे हमें देखने को मिल रहे हैं। और आज पूरे कोपरी इस मैदान पर है, इस मैदान पर है तमाम को साथ देने के लिए। लाजवाब मुकाबला। अगली गेंद अकबर के लिए आती भी। 4 गेंदों का खेल हुआ है, 8 गेंदों का खेल आना बाकी है। हैट्रिक बॉल है। ऑन साइड पर खेलने का मिस्ट्राई में कैच, हवा में कैच बनेगा, मैच बनेगा। ओहो लाजवाब कैच, दोनों खिलाड़ी में टक्कर हो गई मगर कैच को नहीं छोड़ा और हैट्रिक पूरी होती हुई। कम ऑन डीजे। भावेसर जी के हाथों से आप देख रहे हैं किसके पक्ष में जाएगा ये मुकाबले का। टॉस सिक्का गिरा, चैलेंजर ने टॉस जीता, अपने निर्णय से हमें आगाह करे। बैक टू बैक तीसरा झटका आता हुआ। तुम चलो हमारे, ये मुकाबला हमें देखने को मिल रहा है। मगर क्या अब भरत सर जी बात की जाए तो गेंदबाज इस मैदान पर अपनी छाप छोड़ते हुए नजर आ रहे हैं। कितना भी बड़ा खिलाड़ी हो, मेरा काम कप्तान ने दिया है, मुझे पूरा करना है और पूरा अंजाम देते हुए नजर आ रहे हैं। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच अकबर या ठिकाणी बाद झाला। मॅन फ्रॉम कामनच्या संघाच्या माध्यमातून अनेकदा आपण खेळताना पाहिलं होतं अकबरला। हॅट्रिक पूर्ण झाली। नाव आहे कौस्तुभ। मात्र आज कौतुकाचं काम जे पाठीराखे आहेत ना कोपरीचे, मगासपासून आवाज त्यांच्या मुखातून येतोय। कोपरीला प्रमोट करतात, कोपरीला खास करून प्रोत्साहित करतात, त्यांच्याकडून मात्र या कौस्तुभचं कौतुक केलं जाईल। झहीरभाई ती कामगिरी त्यांनी योग्य बजावल्या। मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक पूर्ण केले। एक मोठ्या संघाला या कौस्तुभनं अक्षरशः बांधून ठेवलंय। मी तर म्हणे प्रत्येक बॅटरला खीळ ठोकलाय की काय, अशा प्रकारे गोलंदाजी सुरू आहे। शॉर्ट बॉल यावेळेस
बॉडीला टर्न करून मात्र चेंडूला खेळला गेला फाईनच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. मगर वाकई में पंकज पाटिल दादा का लड़का और बेहतरीन देखिए दोस्तों, एक लड़के ने अपने काम को अंजाम दिया है. आखिरी गेंद पर भी वो कैच बन सकता था, मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है. अगर मगर नहीं चलता है, लाजवाब सजीन थे वहां पर. मगर आखिरी ओवर लेकर समीर कासारे तैयार होते हुए और कोपरी का एक गेंदबाज तैयार होता हुआ, युवा गेंदबाज जिन्होंने अपने नाम की छाप पूरे भारत में छोड़ी है, पालघर जिला में छोड़ी है, वैसा ये गेंदबाज इस मैदान पर आता हुआ. विकेट कीपर भरत पाटिल को देख रहे हैं. इसी मैदान की एक पारी यादगार होगी जब वो बल्लेबाजी पर आएंगे. लाजवाब पारी खेली थी. मगर दोस्तों ये मुकाबला दोनों टीमों के लाजवाब है, बेमिसाल है. ये मुकाबले आज गुरुवार का दिन है. मैंने कहा ना आज गुरुवार का दिन है, खास है. तमाम सितारों को देखने का मौका मिलेगा. तमाम हमारे क्रिकेट प्रेमियों को, दर्शकों को, जनता को, हमारे कमेटी को और हमारे पाटिल परिवार को एक लाजवाब मेजबानी है पाटिल परिवार ने दी है और वो मेजबानी का पूरा पूरा फायदा उठा रहे तमाम क्रिकेट प्रेमी. आपका स्वागत है, हार्दिक हार्दिक अभिनंदन है. ये जनता है तो ये क्रिकेट प्रेमी हमारे काम पर है. और कहते ना भरत जी, ये मंच पर हमारे मेहमान है तो ये मंच हमारे काम का, वरना कुछ काम का नहीं. लाजवाब मुकाबला है. मगर आने वाली ये 6 गेंदें क्या देकर जाएगी गेंदबाजों को या फिर बल्लेबाजों के लिए. समीर कासारे गेंदबाजी पर तैयार. स्ट्राइक पर सुरेश पाटिल है. अगली गेंद खेल तैयार. शॉट गेंद पुल किया है और गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गुल किया है. कम ऑन डीजे. काय फटका खेळला गेला. जहीर अफलातून स्ट्रोक खेळला गेला. सूरज पाटील मॅन फ्रॉम कारवाव आणि खरोखरच बाहुबली या नावाने प्रख्यात असा खेळाडू आहे. आणि इथून मात्र सूरजला सर्वाधिक स्ट्राईक जर सूरजच्या हातामध्ये आली तर नक्कीच कदाचित या धावसंख्येचा वेग वाढू शकेल. म्हणजे जे 23 आकड्यापर्यंत आपण संघ पाहतो तो 40-45 या आकड्यापर्यंत देखील पोहोचू शकेल. मात्र ती स्ट्राईक सूरजकडे यायला हवी. सही कहा सर जी. एक तरफ सूरज तो एक तरफ कुणाल नॉक स्ट्राइक पर है. समीर कासार की पहली गेंद थोड़ी सी खराब थी, गेंद को ऑन साइड पर खेला था सूरज ने और ऑन साइड खेलने के बैट का एज लगा था. गेंद शॉट फाइनल पर ट्रैवल होती हुई जब तक सचिन गेंद को कलेक्ट कर पाएंगे. 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 24 रनों पर 4 गेंदों का खेल आना बाकी है. बैकअप करना होगा. सत्यनारायण कोपरी बना वहां पर बीच ये मुकाबला स्पोर्ट के बीच खेला जाता हुआ ये मुकाबला आप देख रहे हैं. लाजवाब है. 4 गेंदों का खेल आना बाकी. खुनाल स्ट्राइक पर है. अगली गेंद खेल तैयार. चेंजअप वेरिएशन था ऑन साइड पर. गेंद ने ऊंचाई ज्यादा ली. खिलाड़ी उस कैच के नीचे है. एक बेहतरीन कैच वहां पर कुणाल की खेल को लगता हुआ विराम. 6ठा विकेट गॉन. कम ऑन डीजे. क्या बेहतरीन मुकाबला चलता है. कभी वहां पर तो कभी यहां पर वाला मुकाबला. कभी सिक्सर तो कभी विकेट, कभी डॉट बॉल. क्या ये क्रिकेट का खेल है. और दोस्तों इसीलिए तो माना गया ना, कभी खुशी तो कभी गम. एक डगआउट में खुशी देता है तो कभी एक डगआउट में गम देता है. कभी एक डगआउट को रुलाता है तो एक डगआउट को हंसाता है. यही तो क्रिकेट का खेल दिया गया है. इसलिए नारंगी का मैदान है. 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. आतापर्यंत जहीर आपण नोटीस केलं ना तर 15 चेंडूमध्ये 6 विकेट आतापर्यंत पडलेत. एक नोटीस केलं तर आपण इकडे नेव्हिया स्पोर्ट्स या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर समोरचा फलंदाज कोण आहे, आपला पार्टनर कोण आहे, सगळ्या गोष्टी ओळखणं गरजेचे असतात. इथे मी काय म्हटलं की सर्वाधिक अधिक स्ट्राईक सूरजकडे राहिली तर कदाचित स्कोरबोर्ड वाढू शकेल. मात्र ते सिंगल सूरजकडून मात्र स्ट्राईक गेल्यानंतर मात्र ती पडलेली विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. हरेश आहे त्या ठिकाणी. मात्र काय घडलं. षटकार असेल. 6 धावा.
शरीराचा तोल मात्र सांभाळू शकला नाहीये त्या ठिकाणी हरेश. हा 6 धावेचा फटका षटकार. प्ले आप देख सकते हैं, बेहतरीन कैच वहां पर हरीश थे, मगर गेंद को अपने शरीर को नहीं संभाल पाए. सेकंड पैर जाकर बॉडी लाइन पर टच होता हुआ और यहां पर इसको आगे जाता हुआ 3-0 30 रनों पर आखिरी 2 गेंदे को खेलाना बाकी. समीर कासारे अगली गेंद फेंकने तैयार. शॉर्ट गेंद फिर से पुल किया है और गेंद को गोल किया है डीप फाइन लेग बॉडी लाइन के बाहर. 6 रन. कम ऑन डीजे. वेदान आए, वेदान ने अपने बल्ले से 2 बेहतरीन बैक टू बैक सिक्सर. क्या यहां पर एक सिक्सर आया, 2 आए, तीसरा आएगा, बैकअप होगा समीर कासारे के द्वारा. अगली गेंद वेदान के लिए आती भी अच्छी गेंद वेरिएशन किया है. डॉट बॉल के साथ ये विनिंग की समाप्ति होती हुई नजर आएगी. 36 बने हैं, 37 बनाना है, जवाब देना होगा. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. यहां पर सत्यनारायण खोपड़ी टीम को क्या ये जवाब मिलेगा? जवाब देने वाले बल्लेबाज है, गेंदबाज है. लाजवाब मुकाबला देखने को मिलेगा. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम नारंगी के ऐतिहासिक मैदान पर चलता हुआ नारंगी ग्राम सभा नारंगी आयोजित आप देख रहे पाटिल परिवार की जानिब से इस टूर्नामेंट का आगाज. और आने वाली 18 गेंदों में 37 बनाने हैं. मुझे 12 के रन रेट से बराबर मुकाबले को चलना होगा. लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, क्रिकेट का महासंग्राम दिया है पाटिल परिवार नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी ने. हर साल की तरह इस साल 25वां साल है, बेमिसाल है. और दोस्तों क्यों नहीं इसी मैदान पर हर खिलाड़ी छोटा हो बड़े खिलाड़ी हो, तमाम ने अपनी उपस्थिति दिखाई, अपना खेल का जलवा बिक रहा है. जैसे कल के दिन भरत राव सर जी ने कहा, उसके बाद तुकाराम सर जी ने कहा, चंदन सर जी ने कहा कि ये मैदान पर हमने दिन रात किया, दिन रात कर इस मैदान की आकनी की और उस मैदान को संवारने में हमारा जी जान पसीना गवाया. हर चीज हमने इस मैदान पर गवाई और उसके बाद आज इतना खूबसूरत मैदान पूरे मुंबई महाराज पालघर के तमाम जनता और तमाम खिलाड़ियों के लिए दिया. और क्यों नहीं दोस्तों ये मैदान उनके मेहनत के रंग लाता हुआ आज वो दिन हर साल की तरह ये 25वां साल 2000 में इस शुरुआत इस टूर्नामेंट की इस मैदान की ओपनिंग की गई. इस मैदान पर तमाम खिलाड़ी बड़े बड़े आकर गए, बड़े बड़े व्यक्ति आके गई और जिन्होंने इस मैदान की तारीफें लायक की कि नारंगी को बधाइयां दी कि ऐसा मैदान पूरे मुंबई महाराज में है. मगर दोस्तों उससे भी लाजवाब मैदान है. इसके बाद नवापुर एक तरफ रहेगी और एक तरफ हम बात कर जाएंगे तो गरजपुर टीम रहेगी. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और बड़े बड़े सितारों को देखने का मौका हमारी तमाम जनता को मिलता हुआ. खून क्या कहां से दूर से आते इस टूर्नामेंट को देखने. सलामी जोड़ी मैदान पर जा रही है. एक तरफ रहेंगे भरत पाटिल, एक तरफ रहेंगे निखिल. क्या ये दोनों बल्लेबाजों पर जवाबदारी का जवाब कप्तान ने दिया है, निभाना होगा. और कौन भूलेगा दोस्तों ये मैदान जिसके बल्ले से वो आग उगली हुई बल्लेबाजी भरत पाटिल जिन्होंने खेली थी अपने टीम के लिए. वो पारी वो 50 रनों की 54 रनों की वो पारी थी. क्या बेहतरीन बल्लेबाजी का वो जलवा बिक रहा था. आज वो दिन और वो दिन को लेकर इस मैदान पर आज वो बल्लेबाजी का जलवा फिर से भरत को वो रिप्ले शुरू करना होगा. अपनी यादगार पारी का खेल का जलवा भी करना होगा. हर खिलाड़ी ने अपने इस मैदान पर अपनी छाप छोड़ी है. जैसे जैसे खोचुरा के नितिन कोहली आएंगे उन्होंने भी अपनी बारी में क्या बल्लेबाजी का जलवा बिक रहा है हर खिलाड़ियों ने. और वाकई में जब तुकाराम सर जी रहते हैं कॉम बॉक्स में तो हर वाकई में डिस्कशन बहुत ही बेहतरीन अंदाज में होता है. आज तमाम की परीक्षा है और सही में भरत राव सर जी आपने सही कहा था. क्या इस टूर्नामेंट की एंट्री फीस कितनी है, इसकी प्राइस कितनी है, इसमें कौन सा मैदान पर क्या हुआ क्या नहीं. मगर हर खिलाड़ी जानता है कि इस मैदान पर आके हमारे खेल का जलवा दिखाया जाए. क्योंकि आज इतने बड़े बड़े सितारे आज आपने देखे हैं, कोई जानता भी नहीं होगा क्या आज ये छोटी प्राइज के लिए हम इस मैदान पर आए हैं या बड़ी ट्रॉफी के लिए आए. सिर्फ हम आए हैं तो ये नारंगी के ऐतिहासिक मैदान पर खेलने और खेल का जलवा दिखाने और हमारा स्पॉन्सर हो पैकर हो उसका दिल बहलाने के लिए, उसको एक यादगार ट्रॉफी दिलाने के लिए. और कौन सी वो टीम होगी ना
वो इस बार 29 की रात किसके हाथ में होगी वो खूबसूरत ट्रॉफी, कौन करेगा ब्रावो ब्रावो, कौन होगा गेंदबाज, कौन होगा बल्लेबाज, मालिक का वीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिक का वीर। ये किताब से जब नवाजे जाएंगे ना तो याद चलेगा कि हम नारंगी के मैदान पर गए थे और ये किताब लेकर आए थे। भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न आहेत ते जहीर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की आम्हाला इथून ट्रॉफी जिंकायची आहे, ग्राउंड चांगला आहे, प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मला फलंदाज, गोलंदाज किंवा मालिकावीर हे पारितोषिक मिळायला हवं, ही प्रत्येकाची स्वप्न आहेत। मात्र ज्याचा खेळ चांगला तर तोच नक्कीच त्या पुरस्काराचा विजेता या ठिकाणी होऊ शकेल। जोडे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात, एका साईडला आपण भरतला पाहतोय आणि एका साईडला आपण निखिल ओघे या खेळाडूला पाहतोय। भरत पाटील यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच वन ऑफ द ग्रेट प्लेयर, अनेक संघांच्या माध्यमातून आपण आयकॉन म्हणून या खेळाडूला पाहिले आहे। मीरा भाईंदर प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी नक्कीच भरतचा खेळ गोडदोच्या मैदानावर पाहिला होता आणि जवळपास आरके स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून भरतची खेळी देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाहिली होती। नायगावचं मैदान देखील विसरता कामा नये, त्या मैदानात देखील भरतनं चांगला खेळ खेळला आहे। वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणजे एक स्टार खेळाडू आहे तो म्हणजेच कोपरी या टीमचा निखिल ओघे स्ट्राइक एंडवर पहिला चेंडू फेस करताना यावेळी मिस्टर स्टोक आहे, पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केले गोलंदाजांना, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करतोय, कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय सत्यनारायण कोपरी या टीमला। मिस्टर निखिल ओघे बॅक टू द पॅव्हिलियन, आउट। बैट के नीचे गेंद लगी और गेंद ने उछाली, कटन बॉल का विकेट गिरता हुआ राजेश न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। लेफ्ट हाथ के बल्लेबाज, अब 17 गेंदे हैं, 37 रनों की दरकार है, मैच ऑन हो गई है। आप क्या ये जवाब किस तरह पर मिलेगा? पहली गेंद पर सफलता मिली है कुणाल को, अच्छी गेंदबाजी का नजारा पेश किया है कुणाल ने। क्योंकि दोस्तों कहते हैं ना, जब तक आखिरी गेंद गिरी नहीं इस मुकाबले को मैंने हार मानी नहीं, आखिरी रन पूरा हुआ नहीं मैंने जीत मानी नहीं, मगर आज वो लड़ना होगा, हर गेंदबाज लड़ेगा, बल्लेबाज लड़ेगा। जहीर एक आणखी नोटीस केलं तर आपण रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर जवळपास पर ओव्हर 12च्या वर, म्हणजे 12 12.5 म्हणजे 12 ते 13 धावा तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये करायचे आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे। मी कालच्या दिवसामध्ये जहीर हे म्हटलं होतं की क्रिकेट आपण 3 फॉर्मॅट मधलं पाहिलंय, सकाळचं सत्र वेगळं असतं, दुपारचं सत्र वेगळं असतं आणि संध्याकाळचं सत्र हे वेगळं असतं। संध्याकाळचं सत्र आहे थोडंसं वातावरण दमट आहे, जाणवत आहे तो दमट वातावरण, तो गारवा जाणवत आहे जहीर इथे। इथून मात्र या धावा जवळपास 37चं टार्गेट आहे, या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील। राजेश याकडेला पाहतोय, एक लिटकटचा फटका या ठिकाणी खेळला गेला, कट केला गेला, एकच धाव इथे मिळेल। भरत पाटील यांना स्ट्राइक देण्याचं काम केलं गेलं, कारण खूप मोठा खेळाडू आहे आणि पूर्ण अनुभव आहे की आपल्याहून अधिकाधिक चेंडू जर भरतकडे दिले गेले तर नक्कीच हे टार्गेट जे आहे 37 धावांचं हे टार्गेटपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकू। या कारणास्तव मात्र हा सिंगल कन्वर्ट केला गेला राजेश मार्फत आणि स्ट्राइक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं। बरं स्ट्राइकवर येतोय, पलकावर धावा आपण पाहू शकाल, एक गडी बाद एक धाव हे सत्यनारायण कोपरी या टीमची पाहायला मिळते। सही कहा सर जी, अगली गेंद राइट टर्म राउंड विकेट से कुणाल फिरने तैयार, और बेहतरीन कट कर दिया, खेल ना जाएगी अब टर्न मान बॉलिंग के बाद भरत पाटिल नावाचा बैंडेज चौकार को रोकने के लिए, और गेंद सी मारेगा के बाद 4 रनों के लिए फरार। इसको जाकर बोलता हुआ 5, 37 का पीछा हो रहा है, क्या ये जवाब मिलेगा सत्यनारायण कोपरी के द्वारा या फिर गेंदबाज बैकअप करेंगे? कुणाल की गेंद थी, देखा पर का भरत पाटिल ने उस गेंद को लेट कर दिया, शर्मान बॉलिंग लाइन के बाद भेज दिया। स्कोर में भरती इसको जाकर बोलता हुआ 5। चांगला फटका जहीर, जवळपास बॉडीपासून थोडासा लांब चेंडू होता, थोडासा उशिरा भरतकडून तो खेळला गेला आणि एक चांगली दिशा दिली गेली, कारण नारंगीचं मैदान आहे, इथून मात्र गॅप शॉट देखील खूप महत्त्वाचे ठरले आहेत या मैदानावर। अनेक संघांना चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू बॅटची एज लागली गेली, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल इथे मिळेल। धावा संख्या झाली आहे ते म्हणजेच 6। एका साईडला आपण सत्यनारायण कोपरी या टीमला पाहतोय, एका साईडला आपण नेव्हिया स्पोर्ट्स या टीमला पाहतो। नेव्हिया स्पोर्ट्सच्या विषयी मी माहिती पुरवली की नालासोपारा या ठिकाणी हे शॉप आहे, नेव्हिया स्पोर्ट्सचे शॉप आहे, तिथे देखील बॅट्स त्यानंतर जर्सी ट्रॅक सगळ्या प्रकारच्या वस्तू अवेलेबल असतात, ते देखील एक शॉप आहे आणि त्या शॉपचं एक कुठेतरी नाव व्हावं हे मात्र हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। कारण नेव्हिया स्पोर्ट्सच्या विषयी म्हणायचं गेलं तर चॅम्पियन देखील ठरला होता नेव्हिया स्पोर्ट्सचा संघ या स्पर्धेमध्ये।
इनसाइड आउटचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक खेळला जातोय, स्ट्रगल करावं लागेल फिल्डरला त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण केली, डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा इथे मिळतील. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 8. सही का भरसा जी 8 रन बने हैं. राजेश ने बेहतरीन कदमों का इस्तेमाल किया था, खबर के ऊपर से खेला था वाइडिश लॉन्ग पर, जब तक जाकर गेंद को फील्ड किया गया और बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा. स्कोर 8 रनों पर है. मंजिलें अभी भी दूर है. गेंदों की बात की जाए तो 13 गेंदों का खेल बचा है, 29 रनों की दरकार है. आने वाली ये 13 गेंदें 29 रनों की दरकार है. चलिए थोड़ा अंदर क्या चाहिए खिलाड़ी को लेकर जाए. मैच थोड़ी देर के लिए रुका है. 13 गेंदें हैं और 13 गेंदों में 29 रनों की दरकार है. मैच ऑन है. बेहतरीन मुकाबले लाजवाब हो रहे हैं. नारंगी के ऐतिहासिक मैदान में थोड़ी देर में फन लाइट ऑन होंगी. इसके बाद और एक मुकाबला आएगा. एक नवापुर एक तरफ रहेगी तो एक तरफ घरस्पोर्ट टीम हमें देखने को मिल जाएगी. दोनों टीमों में टॉस हुआ. अच्छी मुकाबले हैं. राजेश स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर है भरत पाड़े. एक चौके की मदद से बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए. राजेश की बात की जाए तो 2 गेंदों का सामना किया, 3 रन पर खेल रहे. भरत की बात की जाए तो 2 गेंदों का सामना किया, 5 रन पर खेल रहे. स्कोर 8 रन है. 13 गेंदे 29 रनों की दरकार. सत्यनारायण कोपरी 11 टीम को इस मुकाबले को जीतने के लिए. अगली गेंद राजेश की आती हुई. खुनाल गेंदबाजी पर है. बेहतरीन शॉट है, हल्का सा खेला. वाडिश लॉन्ग पर फिर से गेंद को फील्ड किया जाएगा. तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतायत. ते म्हणजे आमचे पंच. चेक केलं जाईल या ठिकाणी. तिसरे पंच होत आहेत बिझी. चलिए दोस्तों, थर्ड अंपायर तक निर्णय आया है. क्या बैट क्रीज में आई नहीं आई. भरत बाड़िल गेंद को बेहतरीन अंदाज में खुनाल ने कलेक्ट किया डायरेक्ट विकेट पर. और यहाँ पर अब निर्णय जरूर हमारे तक आ जाएगा, वो आप तक पहुंचाया जाएगा. चलिए बल्लेबाज इस गॉन. विकेट गिरता हुआ दूसरा झटका सत्यनारायण कोपरी 11 टीम के उम्मीदों को लगता हुआ. अब बल्लेबाजों के लिए जाते हुए सचिन. अब ये मैच को बनाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि मेन विकेट आपने गंवाई है. मगर एक लाजवाब बल्लेबाज है पर हर खिलाड़ी इस मैच में अपना 100% देना चाहता है. एक खिलाड़ी पर टीम नहीं होती, 11 खिलाड़ी जब बनते तो एक बेहतरीन टीम बन जाती है. वो आप देखते हैं. और आज लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. मेहनत करावी लागेल नक्कीच. घाम गाळवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र 2 नामांकित फलंदाज मात्र डगआउट रिझर्व्ह मध्ये आहेत सत्यनारायण कोपरी या टीमचे. ते म्हणजेच निखिल ओघे आणि जवळपास भरत पाटील. हे 2 खेळाडू ज्यांच्याकडून एक चांगली स्टार्ट अपेक्षित होती मात्र लवकर बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजेश आणि सचिन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहिला तरी वेदांत या गोलंदाजाला आपण पाहतोय. एका साईडला सत्यनारायण कोपरी तर एका साईडला नेव्हिया स्पोर्ट्स. आणि नेव्हिया स्पोर्ट्स टीमनं तब्बल 37 धावांचं टार्गेट सेट केलं आहे सत्यनारायण कोपरी या टीम समोर. आणि त्याच टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सचिन हा खेळाडू स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. वेदांत हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. थोडस अँगल क्रिएट करणारा आपण हा चेंडू पाहिला. पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर वळतोय. वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. सही का सर जी. आने वाली 12 गेंदे 27 रनों की दरकार. 37 का टारगेट है. वेदांत गेंदबाजी पर है, स्ट्राइक पर है सचिन. आउटसाइड खेलने गए थे सचिन. बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अच्छी गेंद. वेदांत अच्छी लेफ्ट हैंड गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं.
रिप्ले आप देख सकते हैं, देखिए टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई विकेट कीपर के दस्तान में डॉल बॉल। 11 गेंदों का खेल आना बाकी, 27 रनों की दरकार। सचिन पाटिल स्ट्राइक पर, अगली गेंद कर तैयार। फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद है, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी हो जाएगी। रन संख्या डबल अंकों पर जाती हुई 11-26 का ये मामला। 11 चेंडू आणि 26 धावा, 11 गेंदे 26 रनों की दरकार। राजेश एक तरफ है, एक तरफ है सचिन पाटिल। ये दो बैटर है, जवाबदारी है, निभानी होगी, एक साझेदारी बिल्ड करनी होगी इस मैदान पर। अच्छी गेंद आउटसाइड पर पुल किया है और गेंद को पुल किया है और गोल भी कर दिया। कम ऑन डीजे। ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल टाकले गेले त्या वेळेस त्या शॉर्ट बॉलला सीमारेषेच्या बाहेर टाकलं गेलंय। हे चित्र आपण सकाळपासून पाहिलंय आणि यावेळेस देखील एक चांगला अँगल कुठेतरी मात्र या ठिकाणी गोलंदाज होता पाहिला होता। वेदांत लेफ्ट हँड बॉलर आहे, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू आपण वेदांतचा पाहिला होता। त्यानंतर मात्र हा शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला मात्र चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं सचिन कडून। 10 चेंडू आणि 20 धावांची गरज। आणखी एक चांगला फटका आहे, बॅटच्या रडर मध्ये हा चेंडू आला होता, सोडणार नाहीये, पाठवून दिला सरळ सीमा रेषेच्या बाहेर। 6 धावांचा ये क्या रिप्ले आप देख सकते हैं। आइए दोस्तों, जिसकी आवाज के लिए हम भी तड़प रहे थे, पूरी महाराष्ट्र और पूरी उसके बाद नारंगी, और उनका आगमन हुआ है हमारे कैलाश पाटिल सचिव। वेलकम है, आपका स्वागत है इस नारंगी गांव सम्मेलन, नारंगी की जानिब से और पाटिल परिवार की जानिब से। और क्या धुएंधार बल्लेबाजी कर रहे हैं सचिन पाटिल। आने वाली गेंदें रहेगी इस मैदान पर, 9 गेंदों में चाहिए 14। क्या ये मुकाबला आप किधर पलटवार लेगा, ये आने वाला वक्त कहलेगा। वेदांत थोड़े महंगे साबित हो रहे हैं अपने टीम के लिए। क्या मुकाबला चलता हुआ, मैंने कहा ना, एक टीम पर खिलाड़ी मुकाबला नहीं खेल सकते, हर खिलाड़ी को अपना 100% देना होगा। सचिन पाटिल इस मैदान पर अपना 100% दे रहे हैं। वेदांत की अगली गेंद, सचिन पाटिल सर जी खिलाती हुई अगली गेंद, बेहतरीन शॉट, मगर अब खिलाड़ी है सूरज से वहां पर कोई गलती नहीं करेंगे। और वहां पर सचिन की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज कौन, कमान डीजे। मध्ये पाहिल्या 300चा स्ट्राइक रेट आपण सचिन यांचा पाहिला आणि खरोखरच जहीर ही जी विकेट आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी, 2 चेंडूवर 2 षटकार, त्यानंतर मात्र कुठेतरी वापसी करणारा चेंडू गोलंदाजानं हाताळला गेला। इथून मात्र जी विकेट गेली आहे का, इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का, इथून काय मी म्हणेल युटर्न घेईल का, इथून वापसी करणार का, इथून पलटवार केला जाईल का नेव्हिया स्पोर्ट्स या टीम कडून। मॅच रफ अँड टफ आहे, मॅच लांबी नाहीये आणि जवळी नाहीये, अगदी मॅच बॅलन्सिंग आहे। कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने मॅच वळण घेऊ शकेल अशा क्रुशियल मोमेंट मध्ये ही मॅच है। सही का सजी, 8 गेंदे और 14 रनों की दरकार है। थोड़ी सी हवा आई है मैदान के अंदर, गर्म मुकाबला चल रहा है, ये नारंगी का मैदान है। और एक बेहतरीन सितारा जिन्होंने बहुत साल अपने क्रिकेट का महासंग्राम को देखा है, हरीश सर जी इस मैदान पर आए। 8 गेंदे 14 की दरकार। वेदांत की अगली गेंद आउटसाइड पर खेला, गेंद ने ऊंचाई ली है, लंबाई कितनी होगी, मगर खिलाड़ी उसके हाथ के नीचे। हरीश सर जी का भी खेल खत्म और एक विकेट गॉन। कम ऑन डीजे। घेऊन निघाला होता आणि सुसाट निघाला होता सत्यनारायण कोपरीचा संघ। मात्र जर तुकाराम सर इथे असते ना, जर इथे म्हटलं असतं की मध्येच नारंगीचं फाटक पडलं। 2 षटकार त्याच्यानंतर पडलेले आहे 2 विकेट। ह्या 2 विकेट मी म्हटलं की इथून वार पलटवार हे सगळं पाहायला मिळू शकेल का मैदानाच्या आतमध्ये। आणि खरोखरच मी तर म्हणेल या ठिकाणी चित्र
पाहायला मिळते की एका साईड 2 षटकार 2 विकेट, म्हणजे कुठेतरी पलटवार केलाय तो, म्हणजे समोरच्या टीमनं, नेव्हिया स्पोर्ट्सच्या टीमनं. मॅच संपली नाही, मी म्हटलं ना की मॅच इतकी लांब नाहीये, जवळपास आपण त्या मॅच पण त्या स्कोर पण पोहोचू शकणार नाहीये किंवा इतकी जवळ नाहीये. त्याच्यामुळे मॅच बॅलन्सिंग आहे, कुठल्या क्षणी कुणाचंही पारडं जड होईल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 आणि धावा करायचे आहेत ते 14. सही का सर जी आपने. अगली गेंद आउट साइड खेलने के मिस होती हुई टप्पा गिनने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में 6 गेंदे 14 रनों की दरकार है, बन सकते हैं, मगर दोस्तों खा मत जाइए, ये मुकाबले में बने रहिए. हम चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर के पास, एक गाना के बाद फिर आएंगे आपके पास. कमांड डीजे. भरत सर जी वाकई में इस मैदान पर थोड़ी देर के बाद 2 जोड़ी, एक जो इसी मैदान से कुश्ती भी नजर आई है वो भी बैठेगी. उसके बाद हमारे अंडरम के विरार के और एक बेहतरीन बादशाह कमेंटेटर मुदुल सर जी का भी आगमन हुआ है, उनका भी हम दिल के गहराई से इस्तेकबाल और स्वागत करना चाहेंगे. थोड़ी देर में लाजवाब मुकाबला भी आएगा, मगर ये दोस्तों 6 गेंदे 14 रनों की दरकार है. किसके पक्ष में जाएगा ये मुकाबला, मगर क्या ये मुकाबले की शुरुआत लाजवाब हुई थी. सचिन मैदान पर थे, भरत का विकेट गिरा, उसके बाद सचिन ने जाकर कहा कि हम हैं तैयार, मगर वहां पर बैक टू बैक विकेट गिरे, प्रेशर बढ़ता हुआ नजर आया. मगर आप इस मुकाबले में जी जान बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. भरत जी क्या कहना चाहेंगे आप. येऊया मॅचच्या दिशेने येऊया, कारण मॅच ही रफ अँड टफ आहे. भारत राऊत आहेत, झरी बाहेर आमच्या जोडीने आहे, पण 2 अनुभवी खेळाडू मैदानावरती आहेत. असं नाही की आता राजेशकडे अनुभव आणि दुसऱ्या एंडला सतीश आहे. नेहमीच मॅन ऑफ क्रायसिस राहिलाय, संकट मोचक या कोबरी टीमचा राहिलाय, त्याच्यामुळे त्याच्यावरती नजर असणार आहे. आणि शेवटचे षटक हाताळताना चर्चा भरपूर केले, नेव्हिया स्पोर्टनं चर्चा भरपूर केले. आठवतं नेव्हिया स्पोर्टच्या नावाने गेल्या वर्षी संघ खेळला होता, गेल्या वर्षी संघ खेळला, क्वालिफाय होऊन सेकंड रनरअपच्या ठिकाणी तो संघ पोहोचला होता, तो चॅलेंजरचा संघ. त्याच्यामुळे या संघावरती नजर असणार आहे. आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे सुरुवातीपासून कोबरी संघाला आपण खेळताना पाहिलंय, त्यामुळे हा मॅच 50-50 आहे. पारडं या बाजूनं त्या बाजूला जाणार, जरी मागे काही 3 चेंडूवरती धावा नाही आल्यात, पण हे शेवटचं षटक आहे, यामध्ये काही घडू शकतं. 2 अनुभव खेळाडू मैदानावरती आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज रेडी होतोय रितेश. ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेने, चेंडू जातो जबरदस्त लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक सूरज पोहोचतील, 1 धाव चेंडूवरती पूर्ण. हा चांगला निर्णय, हा चांगला, कारण याच ठिकाणी एक थ्रो झालाय आणि एक धाव बाद झालाय. त्याच्यामुळे महत्वाचं काय आहे, सतीचं स्ट्राईकला राहणं, सतीचं स्ट्राईकवरती राहणं, ज्याने कित्येक सामने याच मैदानाची एक आठवण आहे. शेवटला ज्या वेळेला सिक्सरची आवश्यकता होती त्यावेळेला ठोकलेला षटकार सतीश, एक संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस ज्याला कोबरी टीमचा म्हटलं जातं, तो आता स्ट्रायकर एंडला आहे. 5 चेंडूचा खेळ आहे, 5-13चा खेळ. पुढचे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. रितेशला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत, सतीशला किमान 1 मोठा फटका खेळायचा आहे. ओ वाईड वाईड वाईड, मॅच टाइट आहे. पुन्हा एकदा जाऊ भारत राऊत आणि झहीर भाई. शुक्रिया सुकान सर जी, वाकई में मैच टाइट है, उसमें गिरा है वाइड, और आने वाली अब 5 गेंदे इस मैदान पर 12 रनों की दरकार है. आपने सही कहा, दोनों के पास क्षमता है, ताकत है, और इसी मैदान पर किया है सतीश ने, आज कर दिखाना भी होगा. क्या ये कारनामा होगा, होते हैं दोस्तों, मगर आज करना होगा. जरूरत है. अगली गेंद रितेश गेंदबाजी पर है, सतीश स्ट्राइक पर. शॉट गेंद पुल करना चाहता है, बैट पर गेंद आई नहीं, गेंद स्क्वायर पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 ही रन मिलेगा. 4 गेंदे 11 रनों की दरकार है. और तुकान सर जी आपने सही कहा, दोनों बैटर के पास क्षमता है, करने का वक्त है, कर दिखाया है. बरं सर जी क्या कहना चाहेंगे आप. नाही, त्यासाठी म्हणते ना, मगाशी तुकाराम सर जॉईन झाले त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की हे दोन्ही खेळाडू असे आहेत की संकट मोचक खेळी या दोन्ही खेळाडूंना साकारले आहे. त्यामुळे म्हटलं जाहीर की मॅच अजूनही संपली नाही. त्यांनी देखील हेच म्हटलं की मॅच 50-50 आहे. दोन्ही खेळाडू, एका साईडला राजेश पाटील यांच्याविषयी म्हणायचं अनुभव आहे, भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळले आहेत टीम सोबत, आणि एका साईडला एक संकट मोचक सचिन. ऑफ साईडला फटका आहे, बॅटची कट लागली गेली, चेंडू 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 सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. 4. मॅच रंगला, बॅटच्या कडेला लागलाय आणि कडेने निघून गेलाय. बॅटची कडा कडेने निघून गेलाय. चेंडू मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. ऑनलाईन द डिव्हिनच्या चॅनलवरती पण आहे.
भारत राऊत आमच्या जोडीने आणि भारतने नक्कीच सांगितले की हा मॅच आहे ना म्हणजे दोन्ही बाजूने चालणार. मी महिलाच म्हटलं होतं पारडं या बाजूला पारडं त्या बाजूला जाणार आहे, तराजू या बाजूला तराजू त्या बाजूला झुकणार आहे. आता 3-7 राजेश ओगे राजूने कित्येक सामन्यामध्ये सामनी असा खेळ केलाय. रितेश फार जबाबदारीपूर्वक त्यालाही हातामध्ये चेंडू दिलाय. 3 चांगले चेंडू त्यांना हाताळायचे आहेत. 3-7 अकोट्यामध्ये चेंडू होता. शॉर्ट बॉल केला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक जातो वेगाने पोहोचतो चेंडूवरती पोहोचलाय. धाव घेण्याचा प्रयत्न जातोय. दुसरी धाव घेताना इथे विकेट 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 विकेट. आता समीकरण आले 2-6. पाहत राहा कुठेही जाऊ नका. पाटील परिवाराची स्पर्धा 2-6. का आप न्यू बैटर अक्षय मैदान पर जा रहे हैं. राजेश आउट होकर मैदान के बाहर गए हैं मगर 2 गेंदे 6 रन. एक बड़ा शॉट चाहिए, एक अच्छी गेंद चाहिए मगर आप गेंदबाजों के पास 2 गेंदें अच्छी चाहिए. एक लाजवाब मुकाबला है. रितेश गेंदबाजी पर है, अक्षय स्ट्राइक पर है. भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल जो आता फलंदाजीला येतोय म्हणून रितेशला बोला रितेशला 2 अजून 2 चांगले चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय ज्याचं नाव आहे अक्षय मातले. पण पाठीमागून चांगले अक्षय एक तरी मार रे. अक्षय मातले ऑन स्ट्राईक. 2-6. रितेशला 2 चेंडू चाकायचे आहेत. अक्षयला एक चांगला मारायचा आहे. नक्कीच नक्कीच तुकाराम भाऊ बरोबर म्हटलं. 2 चेंडू मात्र इथे सेफ मध्ये टाकायचे आहेत. आपल्या टीमला विजय करायचा असेल रितेशला. मात्र या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे तो म्हणजे अक्षय यांना. अक्षय मातले काय घडेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वातावरण गरमागरम आहे. एका साईडला नेव्ही आहे तर एका साईडला सत्यनारायण कोपरी. नाहीये फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज म्हणजे 1 षटकार हवा आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे त्याच्यामुळे नक्कीच हा षटकार मारावा लागेल. समोर आहे मिस्टर सचिन. ज्याप्रमाणे एक माहिती दिली सतीशच्या विषयी माहिती दिली तुकाराम भाऊ तुम्ही की ज्यावेळेस 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना तो कारनामा या खेळाडूने केला होता. तो एक तुम्ही रेकॉर्ड मग अशी प्रेझेंट केला या खेळाडूच्या विषयी. त्यामुळे पुन्हा एकदा तेच समीकरण या खेळाडू समोर आलाय. चला एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या दोन्ही टीमसाठी. टाळ्यांचा गजर. 1-5 जिंकल्यानंतर कोण करणार नाचणार कोण आहे. 1-5 रितेशला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. सतीशला आठवण करायची त्या सिक्सरची. ओ कहाणी में ट्विस्ट. कहाणी आर पार. 1 चेंडू पाहिजे आता 4. मॅच आहे आर पार. त्याच्यामुळे प्रेक्षक टाळ्या देऊन साथ देतात. दोन्ही टीम आहेत. रफ अँड टफ मॅच आहे. पाटील परिवाराच्या स्पर्धेतील हा रफ अँड टफ सुपर हिट मुकाबला मैदानावरती चाललाय. शेवटचा बॉल हृदयाची धडकन वाढली गेली. धडकन तेज आहे. आता धगधग आहे दिल की धडकन करे हर घडी टिक टिक टिक. 1-4. ओ मिस झालाय. रितेशनं चांगलं षटक हाताळलंय आणि हा मॅच काळजाचा ठोका चुकवणारा मॅच जिंकलाय. निव्या स्पोर्ट. एका पेशी झुंज इथे संपले पण तो विकेट टर्निंग पॉइंट ठरलाय. खास करून भरत पाटीलचं धाव बाद होणं सचिनचं बाद होणं कदाचित तोळसा टर्निंग पॉइंट ठरले. या मॅचला आपण चांगला खेळ दोन्ही टीम केलाय त्याच्यामुळे अभिनंदन निव्या स्पोर्ट्स आणि हार्ड लक टू कोपरी संघ.